नमस्कार, मी सूर्य चव्हाण. लोकसाक्षी न्यूजमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. उद्योग विश्व या सत्रामध्ये आपण विविध उद्योजकांच्या मुलाखती घेत असतो. खरं तर त्यांचा कुठेतरी संघर्ष असतो, एक प्रवास असतो आणि तोच आपण या माध्यमातून जाणून घेत असतो. आज देखील आपण पारिजात नगर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी वर्षा सातवेकर मॅडम आपल्या सोबत आहे. खरं तर आर्किटेक्चर म्हणून जर बघायला गेलं तर त्यांचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे, पण त्यांचा हा व्यवसाय कसा सुरू झाला त्यामागे जर बघायला गेलं तर त्यांचं ध्येय काय, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतोय. सर्वात आधी मॅडम या कार्यक्रमात खूप स्वागत आहे. थँक्यू सर. आपण आपल्या फर्मकडे येणारच आहे, परंतु मॅडम काय तुमचं ध्येय होतं की बाबा मला या आर्किटेक्चर फील्ड मध्येच काम करायचं? बेसिकली मी आर्किटेक्ट वर्षा सातवेकर आहे. मी मुंबईमधून रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथून पास आउट झालेली आहे. सो जेव्हा आर्किटेक्चर पास आउट झाली त्याच्यानंतरची जी जर्नी आहे की आपण कसं एस्टॅब्लिश झालं पाहिजे, लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, सो याच्यासाठी खूप संघर्ष आहे. त्याच्यानंतर मी पास आउट झाल्यानंतर मी लोढा बिल्डर्सकडे 7 वर्ष वर्क करत होती. त्याच्यामध्ये लोढा बिल्डर्स कडे मी बरेच प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत. फॉर रेसिडेन्शियल, कमर्शियल, लँडस्केपिंग याच्यामध्ये वर्क केले. जेव्हा एक एक गोष्टीचा अनुभव येत गेला त्याच्यानंतर पुढे आपण स्वतःहून काहीतरी करावं म्हणून मी 2015 मध्ये आफ्टर थिंक ही स्वतःची कंपनी इस्टॅब्लिश केली. आफ्टर थिंक मॅम, खरं तर नाव इतकं छान वाटतं. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली की मला हेच नाव द्यायचं? आफ्टर थिंक इट इज लाईक अ आफ्टर वी थिंक समथिंग डिफरंट. ओके, म्हणजे कल्पने पलीकडे जे काही आहे ते म्हणजे आफ्टर थिंक. जेव्हा आपण एखादी कल्पना विचार करतो त्याच्यानंतर जे काही होतं इट इज लाईक अ आफ्टर थिंक. म्हणून मी माझ्या कंपनीचं नाव आफ्टर थिंक असं ठेवलेलं आहे. नक्कीच. खरं तर आपण ज्यावेळेस एखादा व्यवसाय सुरू करत असतो ना त्यावेळेस सुरुवातीपासून नक्कीच चॅलेंज असतं आपल्याला की बाबा एवढी कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला उभं राहायचंय. त्याकडे आपण कसं बघितलं, म्हणजे सुरुवात कशी झाली? जेव्हा मी स्वतःहून प्रोजेक्ट करायला लागली तर पहिल्यांदा तर आपण वेगवेगळे प्रोजेक्ट हँडल केले. लाईक छोटे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कॅफेटेरिया, पुन्हा कमर्शियल इंडस्ट्रीज मध्ये वर्किंग केलं. तसं हळूहळू एक एक प्रोजेक्ट करता करता प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काहीतरी क्रिएटिव्ह द्यायचं आणि काहीतरी नवीन करायचं ह्या दृष्टिकोनातून विचार केला होता. आणि तसं आपलं काम सर्वांना आवडत गेलं. प्रत्येकाकडून चांगलेच पॉझिटिव्ह रिप्लाय आले. त्यामुळे आज आफ्टर थिंक बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि लोकांना पण माहिती झालेलं आहे की आपण कुठल्या लेवलला क्रिएटिव्हने काम करतो. नक्कीच मॅम. आणि यामध्ये अजून एक गोष्ट अशी की बाबा नक्कीच आपण क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व देत असतो आणि ते तुमच्या माध्यमातून तुम्ही सुरुवातीपासून तो प्रयत्न करत आलाय. सो तुमची कनेक्टिव्हिटी सगळी त्या फील्डमध्ये होत आहे. तरी देखील मग तुम्हाला अजून याच्यामध्ये म्हणजे एक मला अजून एक प्रश्न असा आहे की तुमच्या या फील्डमध्ये खरं तर इतकी चेंजेस होत चालले, इतकी नवीन गोष्टी अपडेट होत आहेत. सुरुवातीचा एक काळ आणि आत्ताचा एक काळ, आणि आत्ता जी कामं होत आहेत साधारण याच्यामध्ये कशा पद्धतीने स्टार्ट आहे? बेसिकली इंडस्ट्री जशी चेंज होत जाते, लाईक फॅशन. ओके, फॅशन मध्ये कलर कॉम्बिनेशन प्रत्येक ठिकाणी नवीन पाहिजे असतं, प्रत्येकाला नवीन थिंग्स पाहिजे असतं. सेम लाईक वी आर डुईंग की जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करतो सो त्यावेळेस तुम्हाला काहीतरी नवीन पाहिजे असतं प्रत्येकाला. कलर कॉम्बिनेशन, रचना, कॉन्सेप्ट, तुम्ही काय विचार करता, इव्हन डिझाईन्स ऑल्सो. सो आमचा हाच प्रयत्न असेल की काहीतरी नवीन आणि वेगळं देण्याचा, प्रत्येक गोष्टीमध्ये एक आर्ट टच देण्याचा असतो. सो मी ऑलवेज जे पण काही प्रोजेक्ट करतो तो थोडं डिफरंट वेने कॉम्बिनेशन, प्रेझेंटेशन ह्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. नक्कीच. परंतु आता नवीन क्लायंट्स जोडले जातात, त्यांच्या अपेक्षा देखील त्या पद्धतीने असतात. सो तो एक विचार करता तुम्हाला काय वाटतं की बाबा अजून याच्यामध्ये किती चेंजेस व्हायला पाहिजे, किंवा अजून काही गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे नाहीत? तर त्या बाहेरच्या देशांमध्ये आपण बघतो, प्रगत देशांमध्ये किंवा प्रगत अजून काही टेक्नॉलॉजी, तर इथे सुद्धा त्या गोष्टी अवेलेबल झाल्या पाहिजे. यासाठी तुमचं काय? डेफिनेटली नाशिकमध्ये झालंच पाहिजे. आपण खूप नाशिक हा एक प्रगतिशील सिटी आहे, शहर आहे. आपण नाशिकला एकदम वेगळ्या प्रकारे बघतो. जसं हेरिटेज प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी नवीन झालं पाहिजे. इंडस्ट्रीयल मध्ये खूप साऱ्या वेगळ्या गोष्टी, टेक्नॉलॉजीज आल्या पाहिजे, प्रोडक्शन वेगळे झाले पाहिजे, मशिनरीज, तुम्हाला इंडस्ट्रियल चे जे काही डिझाईन्स आहेत ते एक
इंजिनिअरिंग थॉट्स वेने बघितलं पाहिजे. सेकंड थिंग, जर तुम्ही आर्किटेक्चर, डिझाईन, बिल्डिंग, कमर्शियल प्रोजेक्ट्स मध्ये जाल तर प्रत्येक बिल्डिंग ही युनिक पाहिजे. त्याचं कन्स्ट्रक्शन, त्याचं डिझाईन, त्याचं तुम्ही जे काही कॉलम्स किंवा जे स्ट्रक्चरल एलिव्हेशन्स देता त्याच्यात काहीतरी युनिकता पाहिजे. तर आपण नेहमी त्या प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करतो. जर समजा काही माझ्याकडे इंटिरियर प्रोजेक्ट्स असतात, त्या इंटिरियर्स मध्ये पण तुम्ही इंटिरियर कसं प्रेझेंट करता, लाईक अर्बन इंटिरियर, अर्बन मध्ये जाता, क्लासिक मध्ये जाता किंवा मॉडर्न थिंग्स मध्ये जाता. सो वी नो दॅट की कुठल्या ह्याच्यामध्ये आणि कोणाची कशी टेस्ट आहे आणि त्याप्रमाणे आपण वर्क करतो. नक्कीच. आजपर्यंतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा मॅडम? खरं तर तुम्ही कामं केलीत किंवा आणि खरं तर क्लायंटची जी आपल्याला पोचपावती असते ना, तीच आपली कामाची पोचपावती असते. बेसिकली क्लायंटला उत्तम दर्जाचं काम, क्वालिटी वर्क आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस, हे खूप महत्वाचे आहे. जेव्हा आम्ही क्लायंटचं वर्क करतो त्यांना सर्व्हिस कशी प्रोव्हाइड केली जाते याच्यावर जास्त आपल्याला क्लायंट आपल्याशी जोडले जातात. सो मला जे काही वर्क केलंय ते माझ्या कलेनुसार क्लायंटला आवडत गेले आणि क्लायंट ऑलवेज अप्रिशिएट करतात कामाला. म्हणूनच कदाचित लोकांना हे काम जास्त आवडतं मी जे काही करते ते. नक्कीच. आणि त्या अनुषंगानेच माझा दुसरा प्रश्न असा आहे की काय होतं की एक विशिष्ट मर्यादेपर्यंत हे काम नसतं आपलं. म्हणजे एखाद्याला काम जर आवडलं तर आपल्याला त्या सिटीच्या बाहेर सुद्धा आपण जात असतो, म्हणजे तिथं काम पोहोचत असतं आणि तिकडनं देखील आपल्याला त्या पद्धतीने ऑर्डर्स वगैरे मिळत असतात. तर आपल्याबद्दल तसं मी हाऊसमॅक बरोबर एक काम करते. हाऊसमॅक ही एक कंपनी आहे आणि हाऊसमॅक फक्त हॉस्पिटल्स बनवतात. बरं. जे पण मोठमोठे हॉस्पिटल्स येतात त्याच्यामध्ये हाऊसमॅक वर्क करते आणि मी त्यांचे आउटसोर्स आर्किटेक्ट आहे. तर हाऊसमॅक बरोबर जेव्हा आपण वर्क करतो तर त्यांचे जे काही हॉस्पिटल रिलेटेड जास्तचे प्रोजेक्ट्स आहेत ते माझ्याकडे आलेले असतात. आता PM मोदी फंड थ्रू मी एक स्वामी विवेकानंद हॉस्पिटल केलेलं आहे, त्याची आउटसोर्स आर्किटेक्ट मी होती. ते आपण इथेच नाशिकमध्ये केलेलं आहे. सो असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत जे आपण गव्हर्नमेंट थ्रू पण करत आहे आणि पर्सनली पण मी स्वतःचे प्रोजेक्ट्स करते. सो हॉस्पिटल हा प्रोजेक्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे थॉट्स आहेत. म्हणजे इंडस्ट्रीज लाईक ऑर्थोपॅडिक आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे, डेंटिस्ट आहे. तर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये वर्क करताना प्रत्येकाचा युनिक पद्धतीने विचार करावा लागतो. ओके, इफ द चाइल्ड स्पेशलिस्ट आहे तर मग ते मुलांशी रिलेटेड वर्क करावं लागतं. ऑर्थोपॅडिक आहे तर हाडांशी रिलेटेड मला त्याचं डिझाईन करावं लागतं. सो असं प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी युनिक आणि काहीतरी वेगळं शिकायला नक्कीच मिळतं. आणि खरं तर अशा गोष्टी ज्यावेळेस आपण शिकत जातो त्यावेळेस कुठेतरी संकल्पना देखील त्याच पद्धतीने नवीन आपल्याकडे येत असतात आणि आपण डेव्हलपमेंट करतो. मला वाटतं की सगळं काम करत असताना आपल्याकडे दखल देखील घेतली जात असते आणि ती दखल घेतल्यानंतरच आपल्याला एखादा पुरस्कार मिळतो. आणि जस्ट आता नुकताच तुम्हाला लोकमतचा मे बी एक अवॉर्ड मिळालाय, तर ते देखील आम्हाला ऐकायला आवडेल. येस, या वर्षीचा लोकमत सखीला ऍक्च्युली 25 रौप्य महोत्सव वर्ष होतं त्यांचं आणि 25 वर्ष कंप्लीट झाले. त्यामुळे लोकमतचा मला या वर्षीचा बेस्ट सखी आणि एज्युकेशन फील्डचा अवॉर्ड मिळालेला. तर त्याबद्दल धन्यवाद लोकमत टीमचे आणि तुमचे देखील पोहोचले. खरं तर हीच आपली कामाची पोचपावती असते किंवा असं म्हणूया की आपण एखादा पुरस्कार मिळाला की पुन्हा एक जबाबदारी आपली वाढत असते. अजून नवीन काम करण्याची प्रेरणा खरं तर त्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. सो विजन काय? अजून विजन हेच आहे, नाशिकमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचं आणि युनिक पद्धतीने काम करायचंय. नाशिकला खूप एका वेगळ्या स्टेजला न्यायचंय आणि खूप मोठी आर्किटेक्ट बनण्यापेक्षा एक उत्तम दर्जाची आर्किटेक्ट कामाने ओळखलं पाहिजे लोकांनी आणि नक्कीच ते साध्य होईल. खरं तर फार महत्वाचं वाक्य आहे. खरं तर आपलं काम तर चांगलंच असतं, परंतु त्या कामाची जी ओळख असते आपली तर त्या माध्यमातूनच होत असते. काय की आपण जसं जसं काम करत जातो यशाच्या वाटचालीकडे जात असतो, ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला आपल्या परिवाराचं देखील एक दोन असते किंवा त्यांचं कुठेतरी एक श्रेय आपण त्यांना द्यायला पाहिजे. सो तुम्हाला तो सपोर्ट कसा आहे? येस, अर्थातच माझे मिस्टर जे आहेत ते एक इंजिनियर आहेत, ते एक चांगल्या हुद्द्यावर वर्क करतात आणि मला एक मुलगा आहे. सो ऑलवेज जो घराचा टाइम आहे तो घराकडे दिलाच पाहिजे. त्यांना त्यांचा वेळ आणि माझा कामाचा वेळ हा डिफरंट आहे. सर्वांनी फॅमिलीने खूप सपोर्ट केलेला आहे. आज जे पण काय आहे तुम्ही माझ्या रिअली माझ्या हजबंड इज व्हेरी सपोर्टिव्ह पर्सन. तर त्यांच्यामुळे आणि माझ्या मुलामुळे थँक्यू फॉर दॅट. नक्कीच.
खरं तर जाता जाता, कारण ही मुलाखत ऐकल्यानंतर नक्कीच कुठेतरी आपल्याला कॉन्टॅक्ट करावा असं वाटेल किंवा एखाद्या क्लायंटला देखील आपल्याला व्हिजिट करावं असं वाटेल. सो आपलं जर इंस्टाग्राम पेज असेल किंवा आपला ऍड्रेस असेल तो जर मिळाला तर नक्कीच त्यांना सोयीस्कर. थँक्यू. तर ह्या होत्या वर्षा सभ्यकर मॅम. खरं तर आपण एखादा व्यवसाय ज्यावेळेस सुरू करत असतो त्यावेळेस संघर्ष देखील तेवढाच असतो, परंतु आपण आपले प्रयत्न सातत्याने जर चालू ठेवले तर नक्कीच यश देखील आपल्याला मिळत असतं आणि त्या पद्धतीने पुढे आपल्याला एखादा पुरस्कार मिळत असतो किंवा आपली कामं वाढत गेल्यानंतर आपल्याला क्लायंट जो आहे तो जोडला जातो आणि त्या माध्यमातून खरं तर आपला विकास झाला की मग मात्र आपल्या शहराचा विकास होतो, शहराचा विकास झाला की मग आपल्या राज्याचा होतो, राज्याचा झाला की साहजिक आपल्या देशाचा होतो. तर ही भूमिका फार महत्वाची असते. सो थँक्यू सो मच मॅम, आपण वेळ दिलात आणि अशाच पद्धतीने आपण काम करत राहा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन खरं तर नक्कीच पुढे देखील आम्हाला परत एखादी चांगली मुलाखत घेण्याचा योग येईल अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.